बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. टाळ मृदुगांच्या अखंड गजरात कागल तालुक्यातील बित्री येथील 1000हून अधिक वारकरी व माता भगिनी दिंडीने पंढरपूरला निघाले. येथील ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिरासमोरील मुख्य चौकात मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते वीणापूजन करून एसटी बसेसचीही पूजा मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आली आणि दिंडी मार्गस्थ झाली. विठोबा रखुमाई आणि टाळ मृदुगांच्या गजरात मंत्री मुश्रीफ ही दिंडीत तल्लीन झाले. येथील उद्योगपती पांडुरंग शेट्टी यांनी या दिंडीचे आयोजन केले. यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते आमदार हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत रेनकोटचे वाटपही करण्यात आले. यावेळी भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात विणा आणि टाळ घेऊन मुश्रीफही सहभाग झाले. टाळ मृदुगांच्या निनादात विठोबा रखुमाई यांच्या गजराने सारा गाव दुमदुमला. या कार्यक्रमाला भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बिद्री कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के.पी. पाटील, बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे, संचालक आर.व्ही. पाटील, संचालक रावसो खिलारी, दिनकरराव पोतेकर, पांडुतात्या पाटील, शिवाजी पाटील, नंदकुमार पाटील, राजाराम चौगुले, उत्तम पाटील, राजेंद्र चौगुले, माजी सरपंच पांडुरंग चौगुले, आनंदा पाटील, एम.डी. पाटील, माजी सभापती जयदीप पवार, दिंडी प्रमुख भालचंद्र चौगुले आदी प्रमुखांसह माता भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.